चला तर मग आज तुम्हाला घर बसल्या गणपतीपुळेचं दर्शन घडवतो। रत्नागिरीमधून गणपतीपुळे हे ठिकाण अवघ्या 24 किलोमीटर अंतरावरती आहे। तुम्ही रत्नागिरी बस स्थानकावरून बसचा वापरसुद्धा करू शकता। आम्ही 2 व्हीलर घेऊन जात आहे। हा आहे कासारवेली साखरतर ब्रिज। या ठिकाणी मासेमारी केली जाते आणि त्या बाजूला आपल्याला मासेमारी करणाऱ्या बोटी दिसतात व उजव्या बाजूला ही अशी वस्ती आपल्याला बघायला मिळते। या झाडाच्या सावलीतून वाट काढत जात असताना मनाला शांत आणि गार वाटत होतं। आता आपण पोहोचलो आहोत शिरगाव या गावामध्ये। ती शाळेची कमान दिसते। इथून पुढे गेल्यानंतर वाटेत आपल्याला हॉटेल, नारळीच्या बागा असं काही बरंच बघायला मिळते। आपला हा सगळा प्रवास समुद्राच्या किनाऱ्यावरून जाणाऱ्या रस्त्यावरून होत आहे, त्यामुळं तुम्हाला खालच्या बाजूला शांत आणि स्वच्छ समुद्र बघायला मिळेल। हा डोंगर कोरून काढलेला रस्ता सरळ गणपतीपुळेच्या दिशेने जातो। आपण आता आरेवारे गावातून पुढे आलो आहोत। हा आहे आरेवारे समुद्र किनारा। याला आरेवारे बीच असंही म्हणतात। आता आपण इथं पोहोचलो आहोत। या बाहेरच्या कमानीचं काम चालू आहे, म्हणून आपण पर्यायी मार्गाने आत जाऊ। इथल्या पर्यायी मार्गाने आत आल्यानंतर दोन्ही बाजूला दुकानांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। तसेच मंदिराच्या बाहेर आपल्याला पार्किंगची सुद्धा सुविधा उपलब्ध करून दिली आहे। हे आहे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार। इथून आत गेल्यानंतर आपण मंदिराचा व्ह्यू बघणार आहोत। लहान मुलांच्या खेळण्याच्या वस्तू, प्रसाद, छोट्या छोट्या मूर्त्या हे असं साहित्य असलेली ही दुकानं आपल्याला बाहेर बघायला मिळतील। आता गणपतीपुळेच्या बीचवरती आपण आहोत। संध्याकाळची वेळ आहे आणि वातावरण एकदम मस्त झालंय। पर्यटक इथं आनंद घेत आहेत। हे मित्र आता आपल्याला भेटलेले आहेत।
हे नाशिक जिल्ह्यातील मालेगावमधले आहेत. तुम्हाला हा सगळा प्रवास कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.